एम ए मराठी M54 मराठी 321 भाषा विज्ञान सत्र तिसरे पुस्तक 1 वर्णनात्मक भाषा विज्ञान 1। आता मी थोडक्यात काही घटकांची या पुस्तकातील पॉइंट्सनुसार माहिती सांगते। आता ह्या पुस्तकात आपण घटक 1 बघूया। तर घटक 1 भाषा, स्वरूप, कार्य व अभ्यास। तर भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरूप। तर भाषा म्हणजे काय, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषेद्वारेच व्यवहार करावा लागतो। आपण आपल्या भावना, विचार, मते भाषेतूनच व्यक्त करतो। कविता, आपले मत हे सर्व आपण भाषेतूनच वापर करत असतो, व्यक्त करत असतो। थोडक्यात भाषा ही आपलं माध्यम आहे। आपली संस्कृती, परंपरा, इतिहास भाषेनुसारच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते। म्हणून भाषा ही खूप महत्त्वाची आहे। जगात जरी अनेक भाषा असल्या तरी एका भाषेतील असे विषय आणि विचार दुसऱ्या भाषेत अनुवादित आपल्याला करता येतो। म्हणून भाषेत बोलणे अगोदर व लिहिणे नंतर असते। भाषेला ध्वनी असतो, त्यांचे उच्चार असतात, त्या उच्चारांना विशिष्ट क्रम असतो, त्या उच्चारातून मग शब्द बनतो, मग त्याला समाज माने संकेत अथवा आशय असतो। मग आपण आपल्या मनातील विचार, वस्तू, अर्थ ऐकून दुसऱ्या व्यक्तीस आपण दुसऱ्या व्यक्तीचे जे बोललेले समजतो, आपल्याही भाषेद्वारे दुसऱ्याला समजते। म्हणून भाषा म्हणजे मानव निर्मित ध्वनींमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेताची मांडणी करून समाज व्यवहार साधणारी अथवा संदेशन घडवून आणणारी एक सामाजिक संस्था होय। म्हणून समाज व भाषा यांचा अतूट संबंध असल्याने भाषा ही एक सामाजिक संस्था ठरते। लग्न, शाळा, कुटुंब अशा सामाजिक संस्था आहेत, त्याप्रमाणे भाषा ही एक सामाजिक संस्था आहे। भाषा म्हणजे काय आपण थोडक्यात बघितलं। आता भाषेचे स्वरूप बघूया की भाषा हे एक संदेशाचे प्रभावी माध्यम आहे। भाषा सामाजिक संस्था आणि सामाजिक संस्था असल्यामुळे समाजमान्य आहे। भाषेचे स्वरूप पाहायचे म्हटले तर भाषेद्वारे आपल्याला कळते। आपण कधी भाषेचाही वापर करतो, संज्ञापन व्यवहार, संदेशन व्यवहार आपण करतो। म्हणजेच खुणेने अथवा बोलून अशा दोन्ही प्रकारे आपण आपले व्यवहार पूर्ण करतो। याला संज्ञापन व्यवहार अथवा संदेशन व्यवहार असे म्हणतो। आता भाषाची खरी मानवनिर्मित ध्वनीतून भाषा निर्माण झाली आणि या ध्वनीतून निर्माण झालेला प्रत्येक शब्दाला संकेत आहे। म्हणून मानवी स्वर यंत्रातून भाषेसाठी आवश्यक अर्थपूर्ण ठरणारे कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 60 पर्यंत ध्वनी निघू शकतात। ही संख्या मर्यादित असली त्याची जुळवाजुळव आपण असंख्य शब्द, उद्गार बनवू शकतो। अंधारात हावभाव करता येत नाही, पण बोलता येते। शब्द लिहिता येतात, दूर पाठवता येतात। मूकबधीर व्यक्ती सोडल्या तर ध्वनीची सामग्री सर्वांच्या स्वाधीन आहे। म्हणून हे भाषेचं स्वरूप खूपच महत्त्वाचं आहे। आता पण मात्र भाषा आणि भाषण एकच मानण्याची आपण गल्लत करतो। भाषाविज्ञानाच्या अभ्यासात भाषा आणि म्हणजे लँग्वेज आणि स्पीच, भाषण
लँग्वेज म्हणजे भाषा आणि स्पीच म्हणजे भाषण असा भेद केला जातो. सर्व माध्यमांमध्ये बोलणे हा व्यवहार होतो आणि बोलली न जाता केवळ लिहिली जाते असं होत नाही. माणसाचे सर्व बोलणे, त्याचे उद्गार म्हणजे त्याची अभिव्यक्ती, आपण ती फक्त लिखित स्वरूपात मांडतो. म्हणून आपला वैयक्तिक आविष्कार आहे त्याला आपण भाषण म्हणता येते. भाषा अमूर्त असते, पण त्याचे मूर्त रूप म्हणजे भाषण. भाषा उच्चारली गेली की ते भाषण होते. म्हणून माणसाचे उद्गार म्हणजे भाषण आणि ते ऐकून आपल्या मनात उमटलेला अर्थ अथवा आशय म्हणजे भाषा होय. भाषा हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे. जेवलात का? नमस्कार. रात्री खूप थंडी पडली होती. पोटपूजा केली का? उपवास सोडला का? ही सर्व आपले आवाजातील चढ उतार, आपण हे बोलताना डोळ्या हातांच्या हालचाली, स्वरांचे आघात, बोलण्याचा आरोह अवरोह म्हणजे चढ उतार बोलण्यात, कमी जास्त वेग म्हणजेच आरोह अवरोह, तुटकपणा, सलगपणा, हे आपले भाषेमुळे आपण आपल्या अभिव्यक्तीची वैयक्तिक निवड, भाषणाचे एक तत्व आहे. ध्वनी, आघात, वाक्य, शब्दांचा क्रम, शुद्ध सुद्धा भाषणाची तत्वे आहेत. म्हणजे हे सगळं भाषेच्या स्वरूपामध्ये येतात. आता भाषा ही एक अमूर्त व्यवस्था, त्याचे मूर्त रूप म्हणजे भाषण. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, समाजाच्या मालकीची आहे. भाषा म्हणजे मानवनिर्मित ध्वनींमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतीची मांडणी करून समाज व्यवहार साधणारी एक व्यवस्था आहे. स्पर्श, चित्रगंध, रंग, हावभाव याद्वारे आपण संकेताची देवाणघेवाण करतो. भाषेची खरी सामुग्री मानवनिर्मित ध्वनी आहे. म्हणून मानवाने निर्माण केलेल्या सर्व क्षेत्रात भाषेचा वापर करावा लागतो आणि ते संदेशनाचे प्रभावी माध्यम आहे. माणूस बोलतो तसे इतर प्राणी बोलता का, हा प्रश्न आहे. म्हणून प्राण्यांच्या भाषिक कृतीला मर्यादा आहे, पण माणसाच्या भाषिक कृतीला काही मर्यादा नाही. माणूस पाहिजे तेवढं बोलू शकतो. म्हणून कोणकोणत्या कारणाने मानवेतरांच्या संदेशनाचा मानवी भाषा वेगवेगळी ठरते, चे विवेचन मानववंशशास्त्र आणि भाषाविज्ञानाचे अध्यापक चार्ल्स हॉकेट यांनी कोर्स इन मॉडर्न लिंग्विस्टिक्स 1958 या पुस्तकात त्यांनी लिहिलेले आहे. आणि त्यांनी मानवी भाषेची काही वैशिष्ट्ये पण सांगितली आहेत. ते वैशिष्ट्ये म्हणजे दुहेरीपणा, निर्मिती क्षमता, कार्यकारण संबंधाचा अभाव आणि अदलाबदलीची शक्यता, विशिष्टीकरण, स्थलकालिकता, सांस्कृतिक संक्रमण, हे सर्व भाषेच्या स्वरूपामध्ये काही पॉईंट्स येतात. की आता पहिला पॉईंट्स आहे भाषेच्या स्वरूपातला, तो म्हणजे दुहेरीपणा. यामध्ये काय असतं, भाषा ही प्राण्यांच्या संदेशनाची पद्धत एक मूलध्वनी मर्यादित असते. 20 ते 60% मूलध्वनी वापरले जातात आणि या मूलध्वनींद्वारे आपण ध्वनी घटकांना मानवी भाषेत अर्थ नसतो, म्हणून अर्थहीन ध्वनीची जुळणी झाली की अर्थपूर्ण शब्द तयार होत. अर्थहीन झाली की हात हा शब्द, आता ह आ त या अर्थहीन ध्वनीची जुळणी झाली की हात हा शब्द अर्थपूर्ण बनतो. म्हणजे त्यामुळे मानवी भाषेत मूलध्वनींना मर्यादित साठा हा एक स्तर, अर्थपूर्ण नियमबद्ध जुळणी करणारा संदेशवाहक रूप निर्माण करणे हा दुसरा स्तर आहे. म्हणून दुहेरी अथवा द्विस्तरीय रचना हे भाषेचे मूलभूत लक्षण आहे. त्यानंतर निर्मिती क्षमता. मानवी भाषेतील संदेशने खूप सुट्या शब्दांनी होत नाही. ध्वनीच्या शब्दांच्या विशिष्ट रचनेतून आपणास अगणित संदेश निर्माण करता येतात. त्यामुळे निर्मितीशीलता भाषेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे. रोगपासून रोगी, रोगट, आरोग्य, निरोगी, रोगग्रस्त, रोगपीडित, रोगमुक्त असे कितीतरी शब्द आपण निर्माण करू शकतो. म्हणून दुसरा पॉईंट से निर्मिती क्षमता. नंतर कार्यकारण
संबंधाचा भाव. आता भाषेत चिन्ह आणि चिन्हित यातील एकास एक असे यांत्रिक नसते. उलट दोन संदेशन शरीर स्वरूपाचे यांत्रिक असते. संदेशने शरीर स्वरूपाचे यांत्रिक असते. मनमाशीच्या नृत्यामधून पोळ्यापासून मधाच्या ठिकाणापर्यंत अंतर व दिशा हे संदर्भ नृत्याचा वेग वळण या चिन्हाद्वारे दर्शवले जातात. तेथे यांत्रिकता असते. मानवी भाषेत चिन्ह आणि संदेशातील नाते अप्रत्यक्ष व कार्यकारण संबंधाचा अभाव असणे हे यादृच्छिक असते. घर या अर्थ अमुकच का आणि दारचा अर्थ अमुकच का या तर्कावर आधारित कोणतेही कारण देता येत नाही. एक अंग ध्वनीचे आणि एक अर्थाचे असते. या दोन्ही अंगांनी मिळून भाषिक चिन्हे बनताना चिन्हात असणारे अर्थ परंपरेने दिलेले असतात. त्यामुळे गवतातला आणि बदकातला असे कोणतेही नाते नसते. केवळ अक्षरमाला शिकवताना तशी म्हणण्याची पद्धत आहे. ध्वनी गवत यांचे कोणतेही प्रत्यक्ष नाते नसते. म्हणून मानवी भाषेत असे शब्द वापरले जातात. त्यांच्याच उच्चारभेद करून आपली मानसिकता तिथे व्यक्त करता येते. तर प्राण्यांचे तसे होत नाही. त्याचे ध्वनी व आवाज ठराविक असे संदेश देतात. म्हणून आपल्या भाषेचा हा कार्यकारण संबंध असतो. भाषेमध्ये अदलाबदलीची शक्यता. प्रत्येक वक्ता हा श्रोता असू शकतो, तसे श्रोता हा वक्ता असू शकतो. काय मूर्ख आहेस तू, असे स्वतःलाच म्हणताना वक्ता आणि श्रोता या भूमिका आपण करीत असतो. भाषण करताना आपण फार घाईघाईने बोलू लागलो आणि आपल्या लक्षात आले तर आपण सावकाश स्पष्टपणे बोलतो. संकेतीकरण आणि विसंकेतीकरणाचा नियम वक्ता आणि श्रोता यांच्या बाबतीत एकच असतात. साहजिकच मानवी भाषेत अदलाबदलीची शक्यता असते. स्त्री पुरुष एकमेकांच्या भूमिका करू शकतात, पण आवाजही निर्माण करू शकतात. प्राण्यातील संदेशन मात्र एकाच दिशेने ठराविक होत असते. हरणाने डरकाळी फोडली की वाघ पळ सुटला असे होत नाही. आपणाच आशय सांगता येतो, दुसऱ्याला समजावूनही देता येतो. म्हणजे आपण अदलाबदल करू शकतो. त्यानंतर विशिष्टकरण. मानवी भाषिक क्रियेत शारीरिक पातळीचा उपयोग जवळजवळ असतो. भाषकाच्या ध्वनी संकेतानुसार दुसरा भाषक आवश्यक ती क्रिया करीत असतो. जेवण तयार आहे हे ऐकल्यानंतर हातपाय धुवून पाठावर येणे क्रियेतील संकेत विशिष्टपणे बनलेले आहेत. म्हणून पानांची मांडामाड त्यातून मिळणाऱ्या संदेशात कार्यकारण संबंधांचे नाते असते. प्रत्येक कृतीऐवजी ती सूचित करणारी भाषिक चिन्ह व्यवस्था इष्ट कार्य साधू शकते. वाढलाय चला एवढ्या संदेशाने बरेच काम होते. त्यानंतर स्थलकालिता. भाषिक संदेशाला स्थळाचे काळाचे बंधन असत नाही. एखाद्या घटनेची प्रत्यक्ष संबंध नसताना तेथे आपण नसतानाही त्या घटनेविषयी आपण बोलू शकतो. हिमालयाचे सौंदर्य, गंगा नदी, ताजमहल याविषयी आपण बोलू शकतो. म्हणजे स्थलकालातीता. जे भाषेला स्थलकालातीता नसते. म्हणजे सांस्कृतिक संक्रमण. आता आपण बघितलं की भाषेतूनच संस्कृतीचे संक्रमण होत गेले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण जे काही परंपरा ते आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषेमुळेच मांडता येतात. आणि माणसाला प्राण्याबरोबर जन्मतात भाषा येत नाही. भाषा ही देवदत्त अथवा मानवदत्त देणगी आहे. भाषा शिकावी लागते, शिकवली जावी लागते. चार्ल्स हॉकेटने सांगितलेली भाषेची 7 लक्षणे अथवा वैशिष्ट्ये सर्व भाषांमध्ये सार्वत्रिक दिसून येतात. त्या 7 वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्या भाषेचे स्वरूप उत्तमरित्या समजून घेता येते. आणि वरील विवेचनावर आपण पुढील काही गोष्टी समजतात. मानवी मेंदूमध्ये असणाऱ्या जैविक कळीद्वारे बायोलॉजिकल ट्रिगर मनुष्य भाषा शिकतो. भाषा प्राप्त करावी लागते म्हणजेच ती अर्जित आहे. आणि भाषेत आपण ध्वनीच्या रूपाने चिन्ह वापरतो. चिन्हातून आशय व अर्थ व्यक्त होतो, त्याला चिन्हित म्हणतात. मानवेतर प्राण्यातही संदेशन चालते, मात्र त्यांच्या ध्वनी संकेताची संख्या अत्यंत मर्यादित आहे. त्यांना एकच एक अर्थ आहे. मानवेतर प्राण्यांची संदेशन व्यवस्था मर्यादित स्वरूपाची आहे. आता भाषेच्या स्वरूपात आपण 7 घटक बघितले. दुहेरीपणा, निर्मिती क्षमता, कार्यकारण संबंधाचा अभाव, अदलाबदलीची शक्यता, विशिष्टकरण, स्थलकालातीता, सांस्कृतिक संक्रमण. आता आपण थोडक्यात भाषेचे कार्य बघूया. आता भाषेचे कार्य
भाषेच्या स्वरूपाची चर्चा करीत असताना भाषेच्या कार्यासंबंधात आपण विवेचन करू की भाषा ही सामाजिक संस्था आहे. समाजामध्ये ती विनिमयाचे संदेशनाचे कार्य करत असते. म्हणून आपण परस्पर संबंध परस्पर सहकार्य आपण समाज अस्तित्वात येण्यासाठी आपण आंतरक्रिया घडवून आणतो. म्हणून जगभरातील विचार विनिमयाचे संपर्काचे सर्वश्रेष्ठ साधन म्हणून आपण भाषेचा वापर करतो. संपर्क साधणे, संदेश देणे हे महत्त्वाचे कार्य भाषा करते. समाजामध्ये भाषा वेगवेगळ्या पद्धतीत पूर्ण करत असते. भाषेच्या कार्याचे विवेचन रोमन ॲकोब्सन यांनी 1896 ते 1882 या रशियन भाषा तज्ज्ञाने भाषेच्या संरचनेच्या अंगाने केलेले आहे कार्य. तर रोमन ॲकोब्सन यांनी केलेल्या विविध कार्याच्या विवेचनातून एक विचार आहे की संदेशनाच्या प्रक्रियामध्ये चिन्ह वापरामध्ये 6 मूल घटक असतात आणि ते भाषिक चिन्ह 6 मूलभूत स्वरूपाची कार्य करतात. हा विचार त्यांचा आहे. भाषिक चिन्हापर्यंत परिसर, संदेश, प्रेक्षक, ग्रहणकर्ता, संपर्क, माध्यम असे 6 मूल घटक आहेत. ते म्हणजे परिसर किंवा संदर्भ, संदेश, प्रेक्षक, ग्रहणकर्ता, संपर्क, माध्यम असे 6 मूल घटक रोमन ॲकोब्सन यांनी सांगितलेले आहेत. तर संदेशनाच्या प्रत्येक क्रियेमध्ये घटक असतात. तर या घटकाला संदेशनाचे प्राधान्य मिळेल. त्यामध्ये आता परिसर, संदर्भ, संदेश, प्रेक्षक, ग्रहणकर्ता, नंतर संपर्क, माध्यम. वरील मूल घटकानुसार कार्याची विभागणी खालीलप्रमाणे केली आहे. संदर्भनिष्ठ किंवा निर्देशनात्मक, काव्यात्मक किंवा सौंदर्यात्मक, आविष्कारात्मक किंवा परिणामनिष्ठ, संपर्कनिष्ठ, भाषाविषयक, चिन्ह व्यवस्थाविषयक. आता संदर्भनिष्ठ किंवा निर्देशनात्मक म्हणजे काय? भाषेचे कार्य आपण बघतोय. त्यामध्ये काही पॉईंट्स आहे. संदर्भनिष्ठ किंवा निर्देशनात्मक कार्य, काव्यात्मक सौंदर्याचे कार्य, आविष्कारात्मक कार्य, परिणामनिष्ठ कार्य, संपर्कनिष्ठ कार्य, भाषाविषयक व भाषात्मक कार्य असे 6 घटक आहेत. संदर्भनिष्ठ निर्देशनात्मक कार्यामध्ये काय येतं की संदेशन करणारी व्यक्ती कोणत्या संदर्भाने बोलते महत्त्वाचे आहे. 2 व्यक्ती संभाषण करतात तेव्हा दोघांपुरते त्यांचे बोलणे मर्यादित नसते. त्यांच्या बोलण्यामध्ये संदर्भ कशाचा आहे महत्त्वाचे असते. शेतकरी संभाषण करताना त्यांच्या बोलण्यात शेतीचा, हवामानाचा, पावसाचा संदर्भ असेल. 2 शिक्षक बोलत असतील तर मुलांचा अभ्यास, अभ्यासक्रम, शाळेची स्थिती, शैक्षणिक धोरणे या विषयावर बोलत असतील. म्हणजे अशा प्रकारे संदर्भ असतात. आता काव्यात्मक आणि सौंदर्यात्मक कार्य. तर प्रस्तुत कार्यामध्ये संदेश हा केंद्रस्थानी आहे. घटक संदेशाचे स्वयमेव संदेशाचे उद्दिष्ट बनतो आणि त्याला कोणते उद्दिष्ट नसतात. इतर काही प्रकारचे तो संदेश व कार्यामध्ये पाठवता येत नाही आणि भाषेच्या आकारात आशयाला व संदेशाला वेगळे सुटे असे महत्त्व नसते. जो आशय तो संदेश असतो. त्यानंतर आविष्कारात्मक कार्य. आविष्कार करणे म्हणजे काय? व्यक्त होणे. समाज जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला व्यक्त व्हावे लागते. साहित्य व्यवहारामध्ये आविष्कार हा शब्द ज्या अर्थाने उपयोजला जातो तो अर्थ येथे अपेक्षित नाही. रोमन ॲकोब्सन याला साहित्यामध्ये अपेक्षित असणारे भाषेचे सौंदर्यात्मक आशय होण्याचे कार्य म्हणजे अभिव्यक्ती असा मर्यादित अर्थाभिप्रेत नाही. मानव हा बोलणारा प्राणी आहे. त्याला आपल्या मनातील भावभावना, विचार, गुपिते इतरांना सांगावी लागतात कारण आत्मप्रकटीकरण ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. व्यक्त होणे हे भाषेचे प्राथमिक कार्य आहे. या कार्यालाच ॲकोब्सन आविष्कारात्मक अथवा अभिव्यक्तिनिष्ठ कार्य असे म्हणतो. परिणामनिष्ठ कार्य. भाषेचे कार्य ग्रहणकर्त्याच्या किंवा विशिष्ट परिणाम करते. बाबासाहेब पुरंदरेचे व्याख्यान ऐकताना श्रोते व्याख्यानातून येणाऱ्या ऐतिहासिक संदर्भामध्ये, ऐतिहासिक कालखंडाच्या पार्श्वभूमीमध्ये मानसिक पातळीवर जातात आणि पुरंदरे ज्या काळाशी एकरूप होऊन बोलतात त्या काळाचे एक कल्पनारम्य चित्र श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभे राहते. हा परिणाम भाषेचा आहे. म्हणजे भाषा स्थळ काळाच्या सीमा ओलांडते संदर्भात विवेचन आपण केले आहे. म्हणून भाषा कौशल्यपूर्ण रीतीने वापरली जाते आणि तेथे भाषा वापराप्रमाणे ग्रहणकर्त्यावर परिणाम घडून आणणे हा याचा हेतू असतो. म्हणून भाषेचे कार्य परिणामनिष्ठ कार्य म्हणून पाहता येईल. त्यानंतर संपर्कनिष्ठ कार्य. भाषेचं संपर्कनिष्ठ कार्यामध्ये प्रेक्षक ग्रहणकर्ता
यांच्यातील संपर्क वाढवणे किंवा कमी करणे ही प्रक्रिया घडते. उदाहरणार्थ प्रवासामध्ये सहप्रवासी ओळख काढून संपर्क वाढवण्यासाठी किती वाजले हा प्रश्न केला जातो. या वाक्यातून वेळ विचारण्याऐवजी अनोळखी माणसाची ओळख करून घेण्याचे कार्य साध्य होते. या प्रश्नातून पुढे तो तुम्ही कुठे निघालात, काय करता, असे पती प्रश्न विचारतो. यातून संपर्क वाढतो, ओळख पक्की होण्याच्या दिशेने व्यवहार होतो. आणि काय होतंय, कधीपासून यासारख्या प्रश्नातून डॉक्टर रोग्याशी संपर्क करतो. हे भाषेचे कार्य संपर्कनिष्ठ कार्य, अर्थात न बोलता कमी बोलून संपर्क कमी करता येतो. त्यानंतर भाषाविषयक व अतिभाषात्मक कार्य, ज्ञान मिळवणे, देणे, वाढवणे, जतन करून ठेवणे ही भाषेच्या भाषेच्या माध्यमाने चाललेले असते. भाषेमुळे शिकण्याची क्रिया घडते. कोणत्याही विद्याशाखेतील ज्ञान भाषेच्या माध्यमातून जतन केले जाते, वाढवले जाते. एवढेच नव्हे तर भाषा संदर्भातील विचार अभ्यास देखील भाषेतून करावा लागतो. भाषा म्हणजे काय, याचे उत्तर आपण भाषेतूनच देतो. भाषेच्या या कार्यामध्ये भाषेसंदर्भात विचार करण्यासाठी भाषेचे होणार साह्य गृहीत धरले आहे. आणि भाषेची संरचना, भाषेचे व्यवहार, व्याकरण अशा घटकांची चर्चा भाषेच्या साह्यानेच करावी लागते. म्हणून या कार्यास अतिभाषात्म असे म्हटलेले आहे. आता आपण भाषेचे कार्य बघितले, त्यामध्ये काही घटक होते. संदर्भनिष्ठ किंवा निर्देशात्मक कार्य, काव्यात्मक व सौंदर्यात्मक कार्य, आविष्कारात्मक कार्य, परिणामनिष्ठ कार्य, संपर्कनिष्ठ कार्य, भाषाविषयक व अतिभावात्मक कार्य. आता भाषाविषयक दृष्टिकोन आपण बघूया की भाषाविषयक दृष्टिकोन, मानवी जीवनात भाषा विविध अंगी कार्य करीत असते. ती सर्वाधाने मानवी जीवनाशी एकरूप झालेली असते. भाषा ही दैनंदिन गरजेची व नेहमीच्या वापराची असल्याने तिच्याबाबत समाजाच्या काही धारणा, समजुती आहे, हे साहजिकच आहे. त्या समाजाची अस्मिता, भावना, मते असू शकतात. मात्र काही दृष्टिकोन चुकीचे, समजुती अतिरेकी स्वरूपाच्याही असतात. आता ग्रांथिक भाषा, सर्वसामान्य लोक छापलेली भाषा महत्त्वाची मानतात. ग्रंथांमध्ये छापलेली बोलीरूपांना ते दुय्यमच देतात. त्यामुळे शब्दांचे यथार्थ उच्चार शोधण्यासाठी ते पुस्तकाचा आधार घेतात. लई, खूप, कोणत्या शब्दाबरोबर हा विचार करत राहतात आणि भाषा वापराबद्दलचे मते मांडतात. त्याला ग्रांथिक भाषा म्हणजे भाषाविषयक दृष्टिकोन हे. भाषा भेदात्मक मूल्यमापन, आता मूल्यमापन करणे माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मनुष्य हा सर्व बाबतीत विचार करतो आणि भाषेच्या संदर्भातही मूल्यमापन होताना दिसते. माझी भाषा सरळ, इतरांची भाषा कनिष्ठ, असं मूल्यमापन तो करतो. आणि भाषेचे कार्य संदेशन करणे हे कार्य भाषेतून पूर्ण होत असेल तर श्रेष्ठत्वाची मूल्यमापनात्मक भावना भाषेसाठी हितावह नसते. ही मूल्यमापनात्मक दृष्टी भाषेसंदर्भातील चुकीची समजूत आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन घातक आहे. तो राष्ट्रहिताला घातक ठरू शकतो. या दृष्टिकोनामुळे अंतर्गत कलह वाढून राष्ट्र उभारण्याच्या कार्यामध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून त्यानंतर कनिष्ठत्वाची भावना, तर भाषेच्या श्रेष्ठ कनित्वाची भावना समाजामध्ये खोलवर रुजलेली असते. प्रत्येक समाजाला आपली भाषा श्रेष्ठ वाटते, त्यामुळे ती समाजाची अस्मिता ठरते. त्यामुळे काय होतं की समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक वर्चस्व कारणीभूत ठरते. या गोष्टीला समाजामध्ये पुढारलेला वर्ग आपल्या भाषा श्रेष्ठ मानतो, इतरांची कनिष्ठ ठरवतो. अशा पद्धतीने श्रेष्ठ कनिष्ठता भाषेमधून दिसून येते. प्रश्न उपस्थित होतो, शुद्धतेची कल्पना. भाषा दृष्टीने भाषा समान पातळीवर आहेत. प्रत्येक भाषा संज्ञापक्षम आहे. तो कमी अधिक लोकांकडून ती वापरली जाते. एखाद्या बोलीरूपाची अशी संभावना करणे भाषाव्याख्या मान्य नाही. गावंढळ किंवा हेटाळणी आपण करतो एखादी भाषा वापरली तर हे बरोबर नाही. प्रमाण भाषा म्हणून मान्यता मिळालेली भाषा देखील पूर्वाश्रमीचीच बोलीच होती. आणि म्हणून शुद्धतेची कल्पना यामुळे श्रेष्ठ कनिष्ठत्वामुळेच आपल्या मनात येते. आणि म्हणून प्रमाण भाषा ही शुद्ध आणि बोलीभाषा अशुद्ध असं आपण मूल्यमापनात्मक दृष्टिकोनातून वाढत राहते. पण या दृष्टिकोनातून विकसित होणे आपल्या संकुचित सामाजिक मनोरचनेचे द्योतक आहेत. त्यानंतर संस्कृत व इतर भाषा. आता संस्कृत ही अभिजनांची इतर भाषा बहुजनांच्या अशा दृष्टिकोनातून समाजात दिसते. ब्राह्मण वर्गाचे समाजातील प्राबल्य
सांस्कृतिक वर्चस्व संस्कृत भाषेला विद्या विशुद्ध म्हणून दर्जा प्राप्त झाला आणि प्रमाण भाषा समाजामध्ये महत्त्वाची मानली गेली. अध्ययनाचे माध्यम यासारखे महत्त्वाचे कार्य बजावते. म्हणून प्राकृत हा शब्द त्या भाषेचा कनिष्ठ दर्जाचा अर्थबोध देतो. त्यामुळे संस्कृतचे व्याकरण तर्कशुद्ध आहे. इतर भारतीय भाषांचा उदय संस्कृत भाषेपासूनच झाला. संस्कृतचे व्याकरण इतर भाषांना लागू पडते अशी ठाम समजूत अजूनही आपल्या समाजामध्ये आहे. त्यानंतर व्याकरण संज्ञा. व्याकरण संज्ञा पारंपरिक व्याकरण दृष्टिकोन आदेशात्मक आणि आदर्शात्मक आहे. भाषा कशी वापरली जावी हे पारंपरिक व्याकरण सुचवते. कोणत्याही भाषेचे व्याकरण परंपरा तोकडी असू शकते. त्यामुळे भाषा कशी वापरली सांगणे म्हणजे त्या भाषेचे व्याकरण सांगणे होय. आता शब्दार्थ. कोशातील शब्दार्थांना म्हणजे आपण डिक्शनरीत पाहतो सामाजिक मान्यता असते, परंतु ही भाषा परिवर्तनशील सामाजिक संस्था आहे. बदलत्या समाजाबरोबर भाषा बदलते. भाषेमध्ये सातत्याने परिवर्तन घडून येते. त्यामुळे शब्दांचे अर्थ बदलते समाज जीवनानुसार बदलू शकतात. भाषा ही ध्वनी अर्थ यांच्यातील कार्यकारण संबंधावर आधारलेली असते. ध्वनी आणि अर्थ यांच्यामध्ये असणारा संबंध हा पूर्णतः यादृच्छिक असतो. श्रेष्ठ कनिष्ठ शुद्धतेच्या कल्पनेप्रमाणे शब्दार्थासाठी भाषा विज्ञान आग्रही नाही. भाषा वापरला समाज एखादा शब्दाचा जे अर्थ मान्य करतो तोच त्या शब्दाचा अर्थ होय. त्यामुळे शब्दार्थ पुरवणाऱ्या कोशामधील शब्दांच्या अर्थाबाबत भाषा विज्ञान आग्रही नाही. त्यामुळे एक विचार असा आहे की कोणत्याही शब्दांना समानार्थी शब्द नसतो. कोशातील समानार्थी शब्द हा त्या शब्दाच्या जवळचा शब्द असतो आणि व्यवहारात भाषेत निरीक्षण केल्यानंतर शब्दकोशातील अनेक शब्दांचे अर्थ बदललेले दिसतात. त्यानंतर व्यक्तिनिष्ठता. आता भाषा ही समाजाच्या मालकीची व्यवस्था असली तरी व्यक्तीकडून वापरली जाते. ग्रामीण, नागर, शुद्ध, अशुद्ध हे भेद बोली भाषेवरून करणे चुकीचे आहे. मानवामध्ये सुलभता हा नैसर्गिक धर्म आढळतो. वक्ते आपल्या पद्धतीने भाषा वापरतात, स्वातंत्र्य घेतात. त्यामुळे समाजामध्ये काही समज रुजतात. भाषा सोपी, कठीण, मधुर, गोड, कर्कश अशी काही असत नाही. भाषेचा सोपेपणा अथवा कठीणपणा हा व्यक्तिनिष्ठ गुण आहे. एखादा ध्वनी मधुर वा गोड वा दुसरा ध्वनी कर्कश असे भाषा विज्ञान मानत नाही. शेजार व परकीय भाषा. प्रत्येक भाषिकाला स्वतःची भाषा गोड वाटते. तिच्याविषयी मनामध्ये आपलेपणा असतो. इतर भाषा न कळल्यामुळे त्या कर्कश वाटतात. शेजारच्या कर्नाटकातील कन्नड भाषा कठोर कर्कश वाटते. शेजार भाषा असल्या तरी त्या परिचित नसल्यामुळे त्या स्वभावाच्या अभिमानामुळे स्वतःच्या अभिमानामुळे आपल्याला असे वाटते. समाज प्राधान्याने फायद्याचा व्यवहार पाहतो. कन्नड, तेलुगू, तामिळ किती समृद्ध असल्या तरी इंग्रजीसारख्या परकीय भाषेविषयी अभिमान वाटतो. इंग्रजी जगभर संपर्क साधण्यासाठी उपयोगी पडते म्हणून इंग्रजी भाषा सर्वश्रेष्ठ भाषात कनिष्ठ असा दृष्टिकोन अवैज्ञानिक आहे. म्हणून भाषाविषयी जे दृष्टिकोन आहेत, ग्रांथिक भाषा, भाषा भेदात्मक मूल्यमापन, श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना, शुद्धतेची कल्पना, संस्कृत व इतर भाषा, व्याकरण परंपरा, शब्दार्थ, व्यक्तिनिष्ठता, या शेजार व परकीय भाषा, या सर्व भाषाविषयक दृष्टिकोनाचे घटक आहेत. आता भाषेचा अभ्यास. आता भाषेचा जर अभ्यास करायचा राहिला तर भाषेच्या अभ्यासाचे दोन प्रकारे अर्थ घेता येतो. एक म्हणजे एखाद्याच्या भाषेचा अभ्यास करणे, ती भाषा आपल्याला भाषेच्या अभ्यासाचा अर्थ दोन. दुसरा ती भाषा आत्मसात करणे. तसेच दुसरा म्हणजे भाषेविषयीचा अभ्यास करणे. भाषा हे सामाजिक संस्थेतून जाणून घेणे. भाषा शिकणे याचा अर्थ भाषेतील संदेश आपणास समजले पाहिजे, लिहिता वाचता आले पाहिजे. थोडक्यात एखादी भाषा आत्मसात करणे म्हणजे श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही 4 भाषिक कौशल्य आपणास प्राप्त होणे आवश्यक आहे. आणि भाषेच्या विशिष्ट अभ्यासाला म्हणजे ती भाषा जाणून घेण्याला आपण भाषा ज्ञान म्हणतो. यातील ऐकणे, बोलणे या 2 गोष्टी भाषेच्या मौखिक रूपाशी निगडीत आहेत, तर वाचणे, लिहिणे या गोष्टी भाषेच्या लिखित रूपाशी निगडीत आहेत. भाषेचा दुसरा अभ्यास हा शास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास आहे, त्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो. भाषा विज्ञान म्हणजे भाषा या विषयाच्या वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास होय. मानवी वर्तनाच्या वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या अभ्यासाला मनोविज्ञान अथवा मानसशास्त्र म्हणतात. त्याचप्रमाणे भाषेच्या अभ्यासाला भाषा विज्ञान म्हणता येईल. सर्वत्र भाषा विज्ञान हा शब्द वापरू. भाषा विज्ञान प्रामुख्याने भाषेच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. ध्वनी, शब्द, वाक्य, शब्दसंग्रह, भाषाभ्यासाचे प्रमुख घटक अथवा अंगे, शब्द, वाक्य आणि शब्दाचा व वाक्याचा अर्थ समावेश व्याकरणात होत असला तरी
काही शब्द वाक्याचा अर्थ विचार करणार विज्ञान विकसित झाले आहे. आता ध्वनी, शब्द, वाक्य आणि शब्द संग्रह या भाषेच्या अभ्यासामध्ये पहिला आपण घटक पाहूया ध्वनी. कोणतीही भाषा मुखावटे उच्चारल्या जाणारे ध्वनींनी बनलेले आहे. मला 100 रुपयाची नोट द्या हे वाक्य तुम्ही जेव्हा उच्चारता तेव्हा तुमच्या समोरील मित्राला किंवा व्यक्तीला त्याचा अर्थ कळतो. अर्थात त्या वाक्याची रचना कशी करायची, त्या वाक्याचा अर्थ कसा पक्का करायचा ते ध्वनी उच्चारण्याच्या पद्धतीवर क्रमावर अवलंबून राहील. 100 रुपयाची नोट मला द्या, 100 रुपयाची नोट द्या मला, असा क्रम करून वाक्याचा अर्थ बदललेला लक्षात येईल. आणि मराठीतील स्वर व्यंजन ध्वनी आपणास माहीत आहे. विष म्हणायचे की विष, षट कोण का षट कोण असे प्रश्न उभे राहतात. तेव्हा भाषेतील ध्वनी या घटकाच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात येते. त्यानंतर भाषेच्या अभ्यासात ध्वनी, शब्द, वाक्य आणि शब्द संग्रह हे 4 घटक महत्त्वाचे आहे. ध्वनी आपण बघितला. आता शब्द. आता अर्थपूर्ण ध्वनी मालिका म्हणजे शब्द होय. घर, दार, गवत, जेवण, आई, बाबा, 4 विद्यापीठ, मुक्त हे अनेक शब्द आपणास सापडतात. शब्द वाक्यांचा विचार व्याकरणात होतो, त्याचा अर्थाचाही विचार केला जातो. कमाल या शब्दाचा क्रम लमक अथवा मलक असा करून कोणताच अर्थबोध होत नाही. पाऊसऐवजी उपास व कपाट टपक म्हणून चालत नाही, टपाक म्हणून चालत नाही. तसेच घर, घरचा, घरात यात नेमका काय फरक आहे? शब्दाची रूपे का बदलतात याचे वर्गीकरण करता आले पाहिजे, याचाही येथे अभ्यास होतो. त्यानंतर वाक्य. भाषा विज्ञानाचे पुस्तक उसाचा ताजा रस अशा रचनाने शब्द बंध, पदबंध म्हणतात. मला भूक लागली, यंदा साखरेचे उत्पादन खूपच वाढले अशा रचनांना वाक्य म्हणतात. मोर झाडावर बसला आहे असे म्हणता येत नाही. मोर झाडावर बसला आहे या वाक्याऐवजी मोर झाडावर बसली आहे असं आपण म्हणत नाही. गाडीला बैल जुंपले ऐवजी गाडीने बैल जुंपले असे वाक्य चालत नाही. अर्थात वाक्याच्या रचनेचे नियम अभ्यासकाला तयार करावं लागतं. एखादे वाक्य विस्ताराने छोटे करून ते संदेश देता का हे पाहणे मजेशीर असते. मी गावाला जाणार आहे, मी उद्या सकाळी गावाला जाणार आहे, मी उद्या जाणार आहे अशी वेगवेगळी वाक्य रचना करता येते. म्हणून